शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. स्वतंत्र भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आज सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज कोतापूर गावातही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी सर्वप्रथम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोतापूर नंबर 1 येथे शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री किशोर रामबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर झाले. सदरच्या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच, पोलीस पाटील तसेच पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथून पुढे सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी मिरवणूक काढून सर्वजण ग्रामपंचायत कोतापूर इथे दाखल झाले. यावेळी बाईक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा कोतापूर नंबर 3 व 4 मध्येही ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत कोतापूर येथे दीप्ती जानसकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर मुलांनी देशभक्तीपर भाषणे केली, देशभक्ती गीते सादर केली. सरतेशेवटी सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना भावुक करणारा क्षण म्हणजे शाळा कोतापूर नंबर 1 चे गेली 5 वर्षे कार्यरत असलेले सर्वांचे लाडके शिक्षक श्री सुहास सावंत सर यांची बदली झाली. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ होता. साश्रू नयनांनी श्री सावंत सरांना निरोप देताना सर्वांचाच कंठ दाटून आला होता. प्रकट महाराष्ट्र परिवारातर्फे श्री सुहास सावंत सर यांना त्यांच्या आजवरच्या शाळेप्रती कर्तृत्वास सलाम व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
परेड विश्राम. आपला हा जो ड्रेस आहे तो स्काउट गायचा ड्रेस आहे. मला जोड्या लावल्या होत्या तशा जोड्या लावायच्या आहेत. आपले चप्पल बूट काय ते घालून यायचे परत जागेवर उभे राहिले. स्वातंत्र्य दिनाचा जय जयकार म्हणा. हे पाहू
हा हा खराब झालं भरून आणायचं
तुम्ही का शिज काढू काढायचे हे पुढे काढायचे हे पुढे घालून ठेवा उभे राहा नांगे ऍडजस्ट व्हायचं
भारत माता की भारत माता की भारत माता की आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास प्रतिबद्ध आहोत. आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ, आनंददायी, समृद्ध अनुभवांची संधी देणारी अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया जिथे बालके अर्थपूर्ण वाचन, हेतुपूर्वक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील. अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करत आहोत. जय हिंद. मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनिक यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताचा विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन. हा प्रश्न आहे त्याच्या पाठीमागचा. वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठीच आहे. हा निपुण, सगळ्यांना निपुण हा शब्दशः तसं नाहीये, पण आपण निपुण हा शब्द वापरतोय. म्हणजे निपुण म्हणजे पारंगत, हा पण एक अर्थ होतो त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये. आता
ज्या माता पालक आहेत 1ली ते 3री असतील तर त्यांना आम्ही 1 तास देतो दर महिन्याला. एक आठवड्याचं महिन्याला 5 असतात, आठवड्याला 1 तास असतं. ते त्यांनी पूर्ण करायचं पहिलं, त्याच्यानंतर ते घरी जाऊन त्या मुलांसोबत पूर्ण करून घ्यायचे. गेल्या वर्षी आम्ही काही सभा पण घेतल्या होत्या, मीटिंग पण घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये मुलांचे उपक्रम पण घेतले होते आणि खूप छान उपक्रम असतात. रेंज नसल्यामुळे तो व्हिडिओ पोहोचणं, तो डाउनलोड होणं अशा काही स्थिती निर्माण होतात. पण त्याच्यानंतर असा एक उपक्रम करता येईल की दर शनिवारी, आता आनंददेव शनिवार आपल्या शाळांमध्ये चालू आहे, मुलांकडे दप्तर नसतं. आता मी पण त्याच्यातलं आहे, मी पण तेच सांगतोय की माझं नाव स्नेहल राजेंद्र राणे. अंगणवाडी सेविका माझी मुलगी तिसरीमध्ये आहे. त्यांनी जसं सरांनी सांगितलं निपुण भारत, त्याच्यातून आपण जे घरात साहित्य असतं त्याच्यातून पण मुलांना आपण शिकू शकतो. एखादा लहान चमचा कोणता, छोटा कोणता, जे शैक्षणिक साहित्य पाहिजे असं नाही, घरातील ज्या वस्तू असतात त्याच्यातून आपण मुलांना शिकू शकतो. आणि कांदा कोणता, कांदा कोणता, किंवा एखादं पोलं कोणता कपडा, सुका कोणता, हे जे असतं ते आपण मुलांना करायचं आहे. नमस्कार, माझं नाव ऋतुमा रेंगजे आहे. माझा मुलगा विहार कोकणमध्ये आहे. तो अभ्यास करतो तिरंगा
किरणा
respected principal, teachers, parents, and all my dear friends. My name is Shivali. Today I have gathered to celebrate this great national event. This Independence Day. Every year on 15th August. It is a day when we got freedom from the British rule after many years of Independence Day. Some of the freedom fighters of India are Netaji Subhash Chandra Bose, Pandit Jawaharlal Nehru, Mahatma Gandhi, Chandrasekhar Azad, who struggled to Independence Day. धन्यवाद. हमारी कहानी है, ना पूछे जमाने से कि क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं। हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं। आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। दोस्तों, आप सभी जानते हैं भारत के 78वें स्वतंत्रता दिवस को जश्न मनाने के लिए हम यहाँ एकत्रित हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश अंग्रेजों के चंगुल से आजाद हुआ था। इसको आजाद कराने के लिए अनेक स्वतंत्रता सेनानियों ने अपने देश के लिए अपना जीवन समर्पित किया था। सबसे पहले उस स्वतंत्रता सेनानियों को नमन करते हैं। यह दिन महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, रानी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, पंडित नेहरू इस जैसे सैकड़ों महान स्वतंत्रता सेनानियों को त्याग और तपस्या बलिदान की याद दिलाता है। इन वीरों के लिए मैं कुछ लाइनें कहना चाहूंगी। गुलाम बने इस देश को आजाद तुमने कराया है। गुलाम बने इस देश को आजाद तुमने कराया है। दिल से तुमको नमन करते जो वतन आजाद तुमने दिलाया है। दिल से तुमको नमन करते जो वतन आजाद तुमने दिलाया है। आज भी हमारे देश के वीर जवान मातृभूमि की रक्षा के लिए सीमा पर खड़े हैं। 15 अगस्त का यह त्योहार हमारे मन में आशा, जोश और देशभक्ति का संचार करता है। आजादी के बाद भी हर एक क्षेत्र में तरक्की की ही है, पर यह भी सच है कि अभी भी हमारा भारत देश आतंकवादी, बेरोजगारी, भ्रष्टाचार इस जैसी समस्याओं से लड़ रहा है। इस समस्याओं को खत्म करने के लिए हम सभी को एक होना चाहिए। 15 अगस्त का गर्व, सौभाग्य और सम्मान का दिन है। मैं अपने भाषण का समापन एक शायरी से कहना चाहूंगी। तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे। तिरंगा लहराएंगे, भक्ति गीत गुनगुनाएंगे। वादा करो इस देश को दुनिया का सबसे प्यारा देश बनाएंगे। वादा करो इस देश को दुनिया का सबसे प्यारा देश बनाएंगे। अध्यक्ष महाशय, वर्गाने इथे जमलेला माझ्या पाच मित्रांनो, आज मी तुम्हाला काही स्वातंत्र्य दिनाबद्दल शांततेने ऐकून अशी मी आशा बाळगते व माझ्या भाषणाला सुरुवात करते। आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन। हा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। आजचा हा दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले। त्यासाठी आपल्या देशातील महापुरुष आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस। भारत देश हा इंग्रजांच्या गुलामीत होता, त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। पुन्हा आपला भारत देश हा स्वतंत्र झाला। एवढे बोलून Good morning teachers and everyone. On 15 August 2024, India will celebrate its 78th Independence Day. Today we are here to celebrate a very special day. On this day we remember and honor the brave people who fought for our country's freedom. Many years ago, India was not our free country, but our great leaders fights and sacrificed. Happy Independence Day to everyone. जय हिंद, जय भारत। वतन है मेरा सबसे महान, प्रेम सौहार्द का दूजा नाम। वतन है मेरा सबसे महान, प्रेम सौहार्द का दूजा नाम। वतन है आबरू पर है सब कुर्बान, शांति का दूत है मेरा हिंदुस्तान। वतन है आबरू पर है सब कुर्बान, शांति का दूत है मेरा हिंदुस्तान।
माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक गण, उपस्थित सज्जन और मेरे दोस्तों, आप सभी को मेरा नमस्कार। आज के स्वतंत्रता दिवस की आप सभी को बहुत सारी शुभकामनाएं। आज हम अंग्रेजों की गुलामी से तो आजाद हो चुके हैं, लेकिन हमें निश्चित होकर बैठना नहीं जाना चाहिए, क्योंकि अपने ही देश में ऐसे कई गद्दार आसन जमा हुए हैं जो कि देश की स्वतंत्रता को खतरा पहुंचाने की कोशिशें करते हैं। हम सब देशवासियों का यह कर्तव्य है कि हम उन गद्दारों से सावधान रहे। कहनी है एक बात इस देश के पहरेदारों से, कहनी है एक बात इस देश के पहरेदारों से, संभल कर रहना घर में बैठे छुपे हुए गद्दारों से। बाहर के दुश्मन से ज्यादा खतरनाक घर में बैठा गद्दार होता है। स्वतंत्रता को नीलाम करने के हजारों प्रयत्न हो रहे हैं। आज के स्वतंत्रता दिवस के इस त्योहार के दिन हम यह प्रण लें कि हम इस देश की 1 अरब से अधिक जनता की स्वतंत्रता और स्वाभिमान की रक्षा किसी भी कीमत पर करते हैं। स्वतंत्रता दिवस भारत देश के लिए गर्व, सौभाग्य और सम्मान का दिवस है। जाते जाते मैं यही कहती हूँ, आजाद भारत के लाल है, आज शहीदों को सलाम करते। आजाद भारत के लाल है और आज शहीदों को सलाम करते। युवा देश की शान है, हम अखंड भारत का संकल्प करते। युवा देश की शान है, हम अखंड भारत का संकल्प करते। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। पूजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट याविषयी काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी अशी मी आपणास विनंती करते। 15 ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे। आपण झेंडा फडकवतो, देशभक्तीवर गाणी बोलतो, प्रभात फेरी काढतो। मला माझ्या देशाचा अभिमान आहे। झेंड्याला 3 रंग आहेत, वरी केशरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग आहे, मध्ये अशोक चक्र आहे। अशोक चक्राला 24 काड्या आहेत। मला माझा देश खूप आवडतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बलसागर भारतो विश्वास शोभुनी राहो। बलसागर भारतो विश्वास शोभुनी राहो। अध्यक्ष महाशपूरच्या गुरुजन वर्गाने जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। सातासमुद्रापलीकडून व्यापारांच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले। 150 वर्षांच्या गुलामगिरीत आपण भरडत राहिलो। भारतातील थोर देशभक्तांनी आपल्या प्राणाचे सर्वस्वाने बलिदान केले। तुरुंगवासातील अनंत हाल अपेक्षा सहन करत 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले। सुभाषचंद्र बोस, शिरीष कुमार बाबू गेनू यांसारखे लहान मुलांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे सर्वस्वाने बलिदान केले। सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने तर अभूतपूर्व कामगिरी केली। महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, आगरकर यांनी समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली। या सर्वांच्या बलिदानाने, हाल अपेक्षांनी, खडतर प्रयत्नांनी 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य सूर्य उगवला। आज आपल्या पुढे अनेक समस्या आहेत। निक्षमता, अंधश्रद्धा, वाढती लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार यांसारख्या संकटांचे निर्मूलन करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊ। आपला भारत देश सुजलाम सुफलाम विश्ववंदनीय करण्यासाठी आपण नेहमीच तयार असले पाहिजे। गुलामीतून मुक्त झाला। देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सैनिकांनी त्यांचे प्राणाचे बलिदान दिले। भारत देश हा राष्ट्राचा एक राष्ट्रीय सण आहे। मला माझा भारत देश खूप आवडतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा मुद्रा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला। धन्यवाद। शांत बसा।
आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुपकर दुश्मन भाग न पाएगा। आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुपकर दुश्मन भाग न पाएगा। माँ की रक्षा करने, माँ की रक्षा करने मन में अपने ठान ली, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान मिट्टी पर जन्म लिया है और इस पर मर जाना है, ये बेनाम कर्ज धरती का एक दिन बड़े चुकाना है। मिट्टी पर जन्म लिया है और इस पर मर जाना है, ये बेनाम कर्ज धरती का एक दिन बड़े चुकाना है। नारी को कमजोर न समझो, नारी को कमजोर न समझो, ये है रत्न खदान की, बेटी हिंदुस्तान की, ये बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, ये बेटी हिंदुस्तान की। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा। साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा, वो भारत देश है 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 मेरा।
ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा। जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए। करिए तो फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा। देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा। अलबेलों की इस धरती के त्योहार भी है अलबेले। अलबेलों की इस धरती के त्योहार भी है अलबेले। कहीं दिवाली की जगमग है, होली के कहीं मेले, होली के कहीं मेले। जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है डेरा। भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय, जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय। किसी नगर में किसी द्वार पे कोई न ताला डाले, कोई न ताला डाले। और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा। भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा। भारत देश है मेरा, 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 भारत देश है मेरा। आगे एकोणऐंशी 69 96
सिपाही बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। मैसेज करूँ देश का सहारा बनूंगा, दुनिया की आंखों का तारा बनूंगा, रखूंगा ऊंचा तिरंगा परचम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम, देने गाए बदनाम नाराजी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। महाराष्ट्रात उद्यापूर शनिवार आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज नमस्कार. मी कृपा विवेक प्रभू वाटे वर्ग नंबर 4 ची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही विनंती. माझ्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते, पण गांधीजी, नेहरू, बोस यांनी लढा दिला. अनेक वीरांनी बलिदान दिले व भारत देश स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. रंग
विद्यार्थी बालमित्र हो. तर आज या ठिकाणी आपण एकूण मातांचा सुद्धा सत्कार केला. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा देशभक्तीपर गाणी वगैरे म्हटला. देशभक्तीप्रमाणे आपण भारावून गेलो. तसंच आजचा हा विषय एक आहे की वेगळा, की आपल्या सर्वांना माहीत आहे की कोल्हापूर नंबर शाळा 1 चे सुहास सावंत गुरुजी यांची बदली आपल्या म्हणजे नजीकच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली आहे आणि त्यांना कालच असा आदेश आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या ह्या कोकण भूलपीठ आणि म्हणजे त्यांचं गावच कोकण असल्यामुळे वेगळं असं नाही, परंतु जरा आपल्या जिल्ह्याच्या बाहेर येऊन गेली 5-6 वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पवित्र कार्य करणारे आपले सावंत गुरुजी, सर्वांचे परिचित, सर्वांचे लाडके, एक कल्पक नेतृत्व आणि हल्लीचं जे तंत्रज्ञान म्हणतात त्या तंत्रज्ञानामध्ये आपला ग्रामीण भाग थोडासा मागे पडतो. कारण का रेंजची उपलब्धता नसते. तरीही सुद्धा अशा परिस्थितीत शाळेला उंचावून नेणारे, शाळेलाच फक्त नव्हे तर इतर संपूर्ण केंद्र शाळा त्यांचं मार्गदर्शन घेत होतंय. असं त्यांना एक तंत्रांचं भांडारच म्हणायला लागेल. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे त्यांच्या शाळेतली एक विद्यार्थिनी नासा इस्रोसाठी नाव शमिका शौरी, हे आपल्याला माहिती आहे की नासा इस्रोसाठी निवड झाली आणि तिने कशी प्रगती केली त्या क्षेत्रामध्ये. तर तिथे या ठिकाणी जरा टाळ्या वाजून अभिनंदन करा त्यांच्या शिक्षकांचा आणि तिच्यासाठी. तर आज मी आवर्जून का सावंत गुरुजींचं पुन्हा नाव घेते, तर हे आपले सर्वांचे नाट्य सावंत गुरुजी आपल्या सेवेतून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची बदली झालेली आहे आणि हे आपले 5-6 वर्ष त्यांनी इथं काढलेले आहेत. त्यांना भरपूर असं पालकांचं सर्वांचं सहकार्य लाभलं, आपल्या तसे सहकारी शिक्षकांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि त्यांचं इथून पुढचं जे काही जीवन आहे तर सेवा आहे ती अशीच त्यांना यश मिळत जावो, त्यांनी असेच यशाचं शिखर गाठत जावो असं मी त्यांना सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्यांच्यासाठी एक मी ओळी म्हणते की मोल सुखाचे कळण्यासाठी तुला विधीने दुःख दिले, त्या दुःखामधून निज सौख्याची फुलवीत जातो गोड फुले, फुलवीत जातो गोड फुले. आणि आजचा हा त्यांच्या शाळेच्या वतीने छोटेखानी एक सदिच्छा एक सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे. तर त्यांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अष्टरळ किशोरी आंबाडे हे यांच्या हस्ते आपण सावंत गुरुजी यांना 4 श्रीफळ देऊन त्यांचा एकत्रित आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. ही जोडी अशीच स्मरणात राहो. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक सावंत गुरुजी या आठवणींचा ठेवा, असंच आपल्याला सदोदिन राहील अशी मी त्यांना इच्छा व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक सरपंच महाशय यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा छोटेखानी या ठिकाणी सत्कार होतोय. मी सरपंच साहेबांना विनंती करते की त्यांना सावंत गुरुजींना पुढे सत्कार करा. त्यांच्या जोडीला त्यांच्या सहकारी उपसरपंचही ह्या ठिकाणी त्यांचा सावंत गुरुजींचा 4 श्रीफळ देऊन सत्कार करते. एक खंबीर नेतृत्व केंद्रात सुद्धा सांभाळणारे असे सावंत गुरुजी. कोणतंही प्रशिक्षण असो, आता वेगवेगळे उपक्रम येतात, ते उपक्रम असू दे, कोणती शिक्षण क्षेत्रात अतिशय तळमळीने काम करणारे असे सावंत गुरुजी. त्यांची प्रेरणा आम्हा सर्वांना घेता येईल. नवीन शिक्षकांना सुद्धा त्यांच्याकडून निश्चितच प्रेरणा मिळेल असं मी या ठिकाणी बोलते. त्याचबरोबर या ठिकाणी प्रकाश तरळ हेही आपल्या लाडक्या सावंत गुरुजी यांचं आपल्या परीने यथोचित असं 4 श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतात. घर जवळ, शाळेच्या समोर सतत त्यांचं शाळेकडे लक्ष असे प्रकाश तरळ हेही आपल्या सावंत गुरुजींचं 4 श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार करतायत. आणि भेट घेत आहेत असे आवडत आहे की त्यांच्या डोळ्यातून आनंद असू येत आहेत. पुढील शिक्षणासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. सावंत गुरुजी परत आपल्याला येतील, भेटतील, मार्गदर्शन करतील असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करते. त्याचबरोबर आमची छोटीशी शाळा 4थी पर्यंतची मागील वर्षी 20-25 पट होता, त्या वर्षी 20 पट
त्यांना मार्गदर्शन त्यांचं मिळायचं. आम्ही वेळोवेळी त्यांची भेट घ्यायला जायचं. कधीही आपला वेळ मौल्यवान वेळ गाईकडे सर्वांना संसार असतो, घर असतं, लहान मूल आहे, पण या सर्वातून सुद्धा त्यांनी कधीही कामाला नाही असं म्हटलं नाही. प्रत्येक कामाला ज्या ज्यावेळेला आम्हाला अडचण येतील त्या वेळेला माझे मिस्टर सुद्धा खोदसर हेही त्यांच्याकडे जायचे, कारण आम्ही तंत्रज्ञानामध्ये थोडी जुनी मंडळ त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागायचं आणि असे मौल्यवान मार्गदर्शन आम्हाला त्यांच्या वेळोवेळी मिळत राहायचं. आणि असे सावंत गुरुजी त्यांना सगळ्या मुलांच्या सुद्धा सासरू नैनानी आज आपण त्यांना निरोप देत आहोत आणि निरोपाच्या आठवणी आम्हा सर्वांनाच त्या प्रेरणादायी ठरतील. आणि म्हणून आमच्या शाळेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांचा 4 श्रीफळ देऊन असं छोटेखानी सत्कार करत आहोत. आमच्या शाळेचे नवनियुक्त शिक्षक पांडुरंग कोळेकर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी सावंत गुरुजींचा हेतूचित आता सत्कार करावा. खरंच थोडेच दिवसाचं त्यांना त्यांच्या बरोबरचं सहकार्य लाभलं. मला वाटतं की नवीन शिक्षक आहे त्यांना वेळोवेळी या शिक्षकांचा लाभ मिळेल, परंतु छोटे खानिका असताना पण त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं, त्यांचा सहवास कोळेकर गुरुजींना मिळाला. असे आपले नवनियुक्त शाळेचे कोळेकर गुरुजी सावंत गुरुजींचा 4 श्रीफळ देऊन सत्कार करतात. आपण म्हणतो ना दोस्ती तुटायची नाही, ते दोस्ती तुटायची नाही असं हे सावंत गुरुजींचं नेतृत्व, सावंत गुरुजींचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांनाच भारावून टाकणार आहे. आता तुम्ही शांत चित्ताने त्यांचं बोलणं ऐकावं आणि पाटील गुरुजींनी आपले 4 शब्द व्यक्त करावेत असे मी पाटील गुरुजींना विनंती करते. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. खरं तर आज म्हणजे आम्हाला म्हणजे सांगायला दुःखच होत आहे. सगळ्यांना खूप आठवण होत आहे. सर्वांनी असं आवरावेत, आपल्या भावना जरा आवरावेत असं मी मागणीला विनंती करते की सरांना आधार द्या. सरांना पण तुमची आठवण आहे आणि तुम्हाला पण सरांची आठवण येत आहे. अखेरचा सोडून जाते का, अखेरचा दंडवत सोडून जातो गा, अखेरचा तुला दंडवत सोडून जातो गा, अखेरचा तुला दंडवत सोडून जातो गा, अखेरचा तुला दंडवत सोडून जातो गा, सोडून जातो गा, अखेरचा तुला दंडवत सोडून जातो गा, सोडून जातो गा. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.